वाशिमच्या आदिवासी आश्रमशाळेतील धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। अन्न पाण्याविना आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। शिक्षक विद्यार्थ्यांकडनं पाय दाबून घेत असल्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे। इथल्या विद्यार्थ्यांना गेल्या 5 दिवसांपासून आंघोळीला पाणीच मिळालेलं नाही। या संपूर्ण स्थितीचा आमचे वाशिमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी आढावा घेतला। पाहूया। सुशीला देशमुख प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा आहे काळा कामठा येथे। या शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात आहेत। या विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी 5 दिवस झाले पाणी नाही आहे। त्यामुळे हे विद्यार्थी आपण पाहू शकता, या इथं पाहिलं तर हे पूर्ण विद्यार्थी जे ते 5 दिवसापासून आंघोळ केले नाहीत। त्यांना खायला चटणी आणि पोळी दिल्या जाते। त्याच्यानंतर त्यांनी काही चांगलं मागितलं त्यांना मारहाण केली जाते। त्याच बरोबर त्यांच्याकडून शिक्षक जे लोक आहेत ते पाय दाबून घेतले असल्याचा जो आरोप आहे तो काही विद्यार्थी करत आहेत। आपल्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी काही विद्यार्थी आहेत। काय सांगशील बाबा? सर, आम्ही नाही का त्या दिवशीच खेळत होतो, त्या दिवशी सरनं मला बोलवलं। सर म्हणे की माझे पाय दाबून द्या। सर, आम्ही दाबून दिले नसते तर ते आम्हाला मारत होते, म्हणून आम्ही दाबून दिले। आणि कधी कधी आम्हाला कचरा वेचायला लावतात, झाडून काढायला लावतात। हे आहे सर, नाही जर करलं तर मारतात। सर, आमच्या शाळेत 5 दिवस झाले पाणी नाही। त्या विहिरीतल्या त्या पिपळाचे झाडं पाणी खाली पडले आणि ते खराब झालेले आहेत। या विद्यार्थ्यांना कोणते सर आहेत ते त्याच्याकडून पाय दाबून घेतात, नाही दाबले त्यांना मारतात। कोणते ते झाडून काढा लावतात, त्यांना हे करा हाणामार करतात, असा अत्याचार करतात। सकाळ संध्याकाळी पण कच्चाच भात होतं त्याच्यात खाल्लात। दुपारी नाश्ता नव्हता, काल सकाळी 10:30 जेवण दिलं ते पण। काल दिवसभर उपाशी आणि संध्याकाळी कच्चा भात, ते पण अर्धी पोटे जेवण, पोटदुखी डोकेदुखी असे हे होते। बघितलं तर खूप धक्कादायक वास्तव आहे। या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते सुद्धा चौकशीसाठी आलेले आहेत, मात्र त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आहे की मी पुरं चौकशी करेल आणि त्यानंतर जो कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई करेल। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।